ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಬಸವಣ್ಣನೇ ತಾಯಿ, ಬಸವಣ್ಣನೇ ತಂದೆ, ಬಸವಣ್ಣನೇ ಪರಮ ಬಂಧು ಎನಗೆ ಸುಧೀಶ ಕಪಿಲ ಸಿದ್ಧ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ, ನಿಮ್ಮ ಹೆಸರಿಟ್ಟ ಗುರು बसवಣ್ಣನಯ್ಯ. लिंगायत सेवा संघ संचलित ई अनुभव मंडप लाईव्ह या दररोज नित्यवचन वाचन, तदनंतर रविवार अनुभव मंडप या कार्यक्रमासाठी मी हनुमंतप्पा शेंके आजचे रविवारचे अनुभव मंडप हे सदर घेऊन आलेलो आहे. ऑनलाईन असलेल्या सर्व शरण बांधवांना माझा शरणार्थी. दररोज ठरल्या वेळेप्रमाणे आजचे अनुभव मंडप काही तांत्रिक कारणामुळे उशिरा घेत आहे, त्याकरिता दिलगिरी व्यक्त करतो. आजचे अनुभव मंडप हे महात्मा बसवण्णांच्या काही वचनावरती मी घेणार आहे. वचने हे कन्नड आणि मराठीमध्ये असतील. कन्नड आणि मराठीमध्ये का तर आपल्या खूप लिंगायत धर्मीय बांधवांना कन्नड कळते, काही मोजक्या लोकांना कळत नाही. कन्नडमधील वचनामध्ये एक वेगळाच गोडवा असतो, त्याकरिता मी जास्तीत जास्त कन्नडमधील वचने निवडतो. कन्नडमधील वचने ही कन्नड कळणाऱ्यांना खूप सोप्या प्रकारे कळतात. त्यानंतर मराठीमध्ये सुद्धा त्याचं संभाषण मी करतो. पहिल्यांदा एक वचन घेतो, महात्मा बसवण्णांचं वचन आहे, त्या वचनावरती आपण चर्चा करूया. ದೇವನೊಬ್ಬ ನಾಮ ಹಲವು, ಪರಮ ಪತಿವ್ರತೆಗೆ ಗಂಡನೊಬ್ಬ, ಮತ್ತೊಂದು ಕೆರಗಿದಡರೆ ಕಿವಿಮೂಗ ಕೊಯ್ಯುವನು, ಹಲವು ದೈವದ ಎಂಜಲ ತಿಂಬವರ ನೆನೆನೆಂಬ ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगम देव. आता हे वचन मी मराठीमध्ये आपल्याला सांगतो. देव एक, नाम अनेक, परम प्रतिवर्तेस पती एक, अन्यत्र मन जाता कान नाक कापतो, अनेक दैवतांचे उष्टे खाणाऱ्यावर कैसा प्रसन्न होई कुडल संगम देव. खूप गहन असा हा वचन आहे. या वचनामध्ये महात्मा बसवण्णा खूप मोठी गोष्ट सांगतात. महात्मा बसवण्णा म्हणतात, देवनೊಬ್ಬ नाम हलवू. देव ईश्वर एकच आहे, फक्त त्याचे नाव वेगवेगळे आहेत. परत ते एक संसारिक उदाहरण देऊन सांगतात, परम प्रतिव्रतेस पती एकच असतो, अन्यत्र मन जाता कान नाक कापतो, ಪರಮ ಪ್ರತಿಭತೆಗೆ ಗಂಡನೊಬ್ಬ, ಮತ್ತೊಂದು ಕೆರಗಿದಡರೆ ಕಿವಿಮೂಗ ಕೊಯ್ಯುವನು. किती मोठी गोष्ट आहे, जी आपल्या संसारामध्ये, आपल्या जीवनामध्ये पती हाच परमेश्वर समजून संसार करते. त्या पतिव्रता स्त्रीस पती हा एकच असतो, तोच तिच्यासाठी सर्वस्व असतो, तोच ईश्वर असतो. जर तिचे मन इतरत्र भटकले तर ईश्वर कान नाक कापल्याशिवाय राहणार नाही. अगदी तसेच माणसाच्या आयुष्यामधील आपल्या आचरणाबद्दल सुद्धा महात्मा बसवण्णा त्याचा उदाहरण देऊन सांगतात की जसं परम प्रतिव्रतेस पती हाच सर्वस्व असतो, तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा ईश्वर एकच असावा,
त्याच्यावरतीच आपली निष्ठा असावी, तोच आपला सर्वस्व व्हावा. पुढे जाऊन ते काय म्हणतात, हलवु दैवद ಎಂಜಲ तिंबवर ನೆನೆನೆಂಬ ಕೂಡಲ संगम देवा. म्हणजेच अन्यत्र अनेक दैवतांचे उष्टे खाणाऱ्यावर कैसा प्रसन्न होईल कूडल संगम देव. खूप मोठी गोष्ट आहे. ते म्हणतात आपण एकाच ईश्वरावर, एकालाच आपलं सर्वस्व मानून, ईश्वरावरती दृढ निष्ठा ठेवून आपण त्याची आराधना करावी, त्याच स्मरावे. अन्यथा आपण अनेक दैवतावर विश्वास ठेवून आज इथे, उद्या तिथे, परवा कुठे, अशा प्रकारे आपण आपल्या मनाची अस्वस्थता वाढवून चंचल भावनेने जर आपण फिरलो तर आपल्याला ईश्वर कसा प्रसन्न होईल, असा प्रश्न महात्मा बसवण्ण आपल्याला या वचनाद्वारे विचारतात. महात्मा बसवण्णांनी लिंगायत धर्माची स्थापना करून आपल्याला एक देवोपासना सांगितली. त्यामागे खूप मोठं कारण आहे. महात्मा बसवण्णांनी खूप विचार करून लिंगायत धर्माची संकल्पना मांडली आहे. ते म्हणतात, 100 जागी फिरण्यापेक्षा, 100 दैवतांजवळ साकडे घालण्यापेक्षा आपण आयुष्यभर जर एकाच ईश्वराची मनोभावे आराधना केली, एकाच ईश्वरावर विश्वास ठेवून जर त्याला स्मरले, तर निश्चितच ईश्वर आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. हे आपल्याला महात्मा बसवण्ण या वचनाद्वारे सांगू इच्छितात. बसवण्णांचा हा संकल्प लिंगायत धर्मीयांसाठी खूप महत्वाचा आहे. महात्मा बसवण्णांनी आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे लिंगायत धर्माची संकल्पना समजावून सांगितलेली आहे. पण आज सुद्धा 900 वर्षानंतर अजून आपल्याला ती संकल्पना लक्षात येत नाही. हे आपल्या लिंगायत धर्मीयांचं दुर्दैव म्हणावे लागेल. आता महात्मा बसवण्णांच्या दुसऱ्या एका वचनामधील संदेश आपल्याला सांगू इच्छितो. दुसरे वचन कन्नडमधीलच आहे. ते आपल्याला सांगतो, ದಯವಿಲ್ಲದ ಧರ್ಮದಾವುದಯ್ಯ, ದಯವೇ ಬೇಕು ಸಕಲ ಪ್ರಾಣಿಗಳೆಲ್ಲರಲ್ಲಿ, ದಯವೇ ಧರ್ಮದ ಮೂಲವಯ್ಯ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಯ್ಯ, ನಂತಲ್ಲ ದಲ್ಲನಯ್ಯ. दया हाच धर्माचा मूळ आहे. हे सांगताना महात्मा बसवण्णांनी आपल्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, दया नसलेला धर्म तो काय कामाचा. दया असावी सर्व प्राणी मात्रावर. दया हेच धर्माचे मूळ आहे देवा. दयेविना धर्म न आवडे कुडल संगम देवा. महात्मा बसवण्णांनी दया हेच धर्माचे मूळ आहे हे आपल्याला निक्षून सांगितलेलं आहे. ज्या धर्मामध्ये दया नसेल तो धर्म काय कामाचा. दया हेच धर्माचे मूळ आहे आणि दयाभाव ठेवत असताना यामध्ये भेदभाव नसावा. पुढे चालून महात्मा बसवण्ण म्हणतात, दयवे बेकू सर्व प्राणीಗಳಲ್ಲಿ, म्हणजेच दया असावी ती सर्व प्राणी मात्रावरती, यामध्ये भेदभाव नसावा. आज आपण पाहतो आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतं, आपण माणसामध्येच भेद करतो. तो अमुक जातीचा, तो तमुक जातीचा, तो माझ्यापेक्षा नीच आहे, मी खूप उच्च आहे. पण महात्मा बसवण्णांची संकल्पना अशी आहे. महात्मा बसवण्ण म्हणतात, सकल जीवात, सर्व जीवावरती दया असावी. नुसतं माणसामध्येच नव्हे तर पशु पक्षी प्राणी यामध्ये सुद्धा आपली दया असावी. तोच धर्म हा परिशुद्ध धर्म आहे, परिपूर्ण धर्म आहे.
ज्या धर्मामध्ये दया नाही तो धर्म कसला? यामध्ये खूप गोष्टी येतात. तसे पाहता यामधला संदेश खूप मोठा आहे. माणसामध्ये भेदभाव करू नये हा एक अर्थ यामध्ये होतो. आणि सर्व जीवावरती दया दाखवणे म्हणजे सर्व प्राणी मात्राप्रती आपले प्रेम असावे हा एक संदेश यामध्ये आहे. आता आपण काही धर्मीयामध्ये पाहतो, ती लोक खरे पाहता त्या धर्मामध्ये तशी संकल्पना नाही आहे, पण त्या लोकांनी तशी संकल्पना तयार केलेली आहे. प्राणी हत्या ही सुद्धा एक संकल्पना वाईट आहे. धर्मामध्ये, कुठल्याही धर्मामध्ये जीव हत्या सांगितलेली नाही, पण मानवाचा स्वभाव हा वेगळा आहे. आपल्या गरजेनुसार मानव हा व्याख्या बदलतो. आज काही धर्मामध्ये मांस खाणे, जीव हत्या हे धर्माचरण समजले जाते. ते चुकीचे आहे, कारण कुठल्याही धर्मामध्ये तसे सांगितलेले नाही. कोणत्याही धर्मगुरूंनी तसे सांगितलेले नाही की आपण कोणत्या प्राण्याची हत्या करावी. तसेच महात्मा बसवण्णाने सुद्धा दया ही सर्व प्राण्याप्रती असावी असे या वचनामध्ये सांगितलेलं आहे. ही गोष्ट खरोखरच चिंतनीय आहे. महात्मा बसवण्णांनी याबाबत खूप विचार करून धर्माची संकल्पना मांडलेली आहे. आता अजून एक वचन आपण पाहूया. या वचनामध्ये महात्मा बसवण्णांनी एक वेगळाच संदेश दिलेला आहे. वचन असे आहे, ದೇವಲೋಕ ಮೃತ್ಯಲೋಕವೆಂಬುದು ಬೇರಿಲ್ಲ ಕಾಣಿರೋ, ಸತ್ಯವ ನುಡಿಯುವುದೇ ದೇವಲೋಕ, ಮಿಥ್ಯವ ನುಡಿಯುವುದೇ ಮರ್ತ್ಯಲೋಕ, ಆಚಾರವೇ ಸ್ವರ್ಗ ಅನಾಚಾರವೇ ನರಕ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ನೀನೇ प्रमाण. मराठीमध्ये हे वचन अशा प्रकारे आहे, देवलोक मृत्यूलोक वेगळा नाही हो, सत्य बोलणे हाच देवलोक, असत्य बोलणे हाच मर्त्यलोक, आचार हाच स्वर्ग आहे, अनाचार हाच नरक आहे, कुडल संगम देवा याला तुम्हीच साक्षी आहात, याला तुम्हीच प्रमाण आहात. देवलोक मृत्यूलोकाबद्दल सुद्धा खूप धर्मामध्ये संभ्रम आहेत, वेगवेगळे विचारधारा आहेत, पण महात्मा बसवण्णांनी साधी सोपी विचारधारा सांगितलेली आहे. यामध्ये जास्त खोलात न जाता महात्मा बसवण्णांनी आपल्या दररोजच्या जीवनावर आधारित संकल्पना त्यांनी सांगितलेली आहे. महात्मा बसवण्णा म्हणतात, देवलोक आणि मृत्यूलोक हे वेगळे नाही पहा. तर देवलोक मृत्यूलोक काय आहे याबद्दल महात्मा बसवण्णा म्हणतात, सत्य नुडियुदे देवलोका, सत्य बोलणे हेच देवलोक आहे, असत्य बोलणे खोटे बोलणे हेच मर्त्यलोक आहे. स्वर्गलोक आणि मृत्यूलोक हे काही वेगळे नाही. स्वर्ग नरक हे कुठे आपल्याला दुसरीकडे पाहायची गरज नाही, इथेच आहे, ते आपल्या आचरणामध्ये आहे असे महात्मा बसवण्णांना सांगायचं आहे. आपण जर सत्य बोललो तर तो देवलोक, जर समाजामध्ये राहणाऱ्या सर्वांनी सत्य बोलले, सत्य चालले, त्यांचे आचरण चांगले राहिले तर तो समाज देवलोकाहून वेगळा नाही, इथेच देवलोक आपल्याला पाहायला मिळेल. कारण सत्य बोलले, सत्य चालले तर समाजामध्ये हिंसा होणार नाही, समाजामध्ये अत्याचार होणार नाहीत, समाजामध्ये कोणालाही त्रास दिले जाणार नाही, गोरगरिबावर अन्याय अत्याचार होणार नाहीत. सत्य हा सुख समृद्धीचं मूळ आहे. सत्याने चालल्यास
समाजामध्ये शांतीही नांदणार आहे. आणि असत्य जर समाजामध्ये वाढले तर तो मर्त्य लोकापेक्षा वेगळा काहीही नाही. असत्य चालले तर तेथे हिंसा वाढणार, अत्याचार वाढणार, तेथे अन्याय वाढणार. मग मर्त्य लोक याहून वेगळे काय असेल? खरे आहे ना? आपण विचार करूया. असत्य समाजामध्ये माजले तर काय होईल? व्यवहार तुटतील, नाती तुटतील, समाजामध्ये द्वेष पसरेल. मग आपल्याला इथेच मर्त्य लोक दिसेल, इथेच नरक दिसेल. आज त्याची प्रतीती आपल्याला येत आहे. लहान लहान बालिकावरती आज अत्याचार होत आहेत. गोरगरिबांना लुटले जात आहे. खोटे बोलून लोकांना फसवून आज कित्येक जण समाजामध्ये मोठे होऊन लोकांवरती अन्याय अत्याचार करत आहेत. मग मृत्यूलोक अजून दुसरे काय पाहण्याची गरज आहे? जिथे एक घटक हा हाय हाय करून जगत असेल आणि एक घटक समाजातील हा मजेमध्ये राहत असेल तर मृत्यूलोक हा वेगळा दुसरीकडे पाहण्याची गरजच नाही. सुखा समाधाने जर संपूर्ण समाज नांदत असेल तर तोच स्वर्गलोक होईल. एकीकडे दुःख आणि एकीकडे सुख असे असेल, असमतोलता समाजामध्ये असेल तर तो मर्त्यलोकापेक्षा वेगळा काय होईल? त्याकरिता महात्मा बसवण्णांनी सत्य आणि असत्य यामध्येच स्वर्ग आणि मृत्यूलोकाचा फरक दाखविलेला आहे. आपल्या दररोजच्या समाज जीवनामध्ये महात्मा बसवण्णांनी आपल्याला सुंदर असा धर्म, सुंदर आचरण पद्धती आपल्याला समजावून सांगितलेली आहे. फक्त आपला पाहण्याचा दृष्टिकोन तो पाहिजे. ती आजच्या काळाची गरज आहे. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी त्यावेळेस त्या परिस्थितीला अनुसरून हे सर्व सांगितलेलं आहे. पण ते आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पुढे चालून महात्मा बसवण्णांनी परत एका वचनामध्ये सांगितलेलं आहे, मारी मसणी ಎಂಬುದು ಬೇರೆಲ್ಲ ಕಾಣಿರೋ ಮಾರಿ ಎಂಬುದೇನು ಕಂಗಳು ತಪ್ಪಿ ನೋಡಿದರೆ ಮಾರಿ ನಾಲಿಗೆ ತಪ್ಪೆ ನುಡಿದರೆ ಮಾರಿ ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगम देवर ನೆನಹ मरिदडे मारी. म्हणजे मराठीमध्ये हे वचन असे आहे, दुष्ट दुर्लक्षणी म्हणजे काय? दुष्ट दुर्लक्षणी म्हणजे दुसरे तिसरे काय नाही. पहा हो, डोळ्यांनी पाहू नये ते पाहिले तर दुर्लक्षणी, दुराचारणी. जिभेने बोलू नये ते बोलले तर ते दुर्लक्षणी. आमच्या कुडल संगम देवाचे विस्मरण झाले तर ते दुर्लक्षणी. खूप चिंतनीय गोष्टी महात्मा बसवण्णांनी आपल्याला वचन साहित्याद्वारे सांगितलेलं आहे. आपल्याला जीवन जगण्याचा एक सन्मार्ग महात्मा बसवण्णांनी दिलेला आहे. समाजातील आचरण पद्धती कशी असावी म्हणजे समाजात आपल्याला सुखाने नांदता येईल, सुखाने राहता येईल, याबद्दल महात्मा बसवण्णांनी खूप सुंदररित्या मार्गदर्शन केलेलं आहे. महात्मा बसवण्णा म्हणतात, मारी मसणी, कन्नडमध्ये म्हणतात मारी मसणी म्हणजे दुष्ट दुर्लक्षणी. कुणाला म्हणावे ते काय वेगळे नाही. आपण वाईट पाहणे, डोळ्याने जे पाहू नये अशी अन्याय, अत्याचार, कुकर्म पाहणे म्हणजेच ते दुर्लक्षणी होईल. आणि तोंडाने बोलू नये ते बोलणे म्हणजे ते सुद्धा एक दुर्लक्षणच आहे. मारी मसणी कुठे पाहावे, दुर्लक्षणी कुठे पाहावे, तर इथेच आहे, आपल्या आचरणामध्येच ते आहे. मग आपल्याला काय व्हायचं आहे? सुलक्षणीय व्यक्ती होऊन समाजामध्ये सुंदर जीवन जगायचं आहे.
की दुर्लक्षणी दुराचारी होऊन एक दृष्ट जीवन, खलनायकी जीवन आपल्याला जगायचं आहे, हे आपल्यावरती सोपवलेलं काम आहे. ईश्वराला काय आवडतं तर आपलं स्वच्छ सुंदर आचरण हे ईश्वराला आवडतं. पुढे चालून ते म्हणतात, जिभेने बोलू नये ते बोलले तर दुर्लक्षणी, आमच्या कुडल संगम देवाचे विस्मरण झाले तर दुर्लक्षणी. खूप मोठी गोष्ट आहे. ईश्वराचे विस्मरण आपल्याला जर झाले तर त्यापेक्षा मोठा दुर्लक्षणी तो कोण होऊ शकतो. ईश्वराचे विस्मरण होणे म्हणजेच आपण दुर्लक्षणी झालो, दुराचारी झालो. कारण जोपर्यंत आपल्याला ईश्वराचे स्मरण राहते, आपले जोपर्यंत ईश्वरावर अगाढ भक्ती असते, तोपर्यंत आपले आचरण चुकणार नाही, हा विश्वास महात्मा बसवण्णांना आहे. त्यामुळे ते इतकं आपल्याला ईश्वराशी सतत ईश्वराच्या स्मरणामध्ये राहण्यासाठी, ईश्वराला जोडून राहण्यासाठी सांगतात. त्याचे कारणच आहे की माणूस सत्संगामध्ये असला की वाईट गोष्टी करण्यासाठी तो धजावणार नाही. मग समाजामध्ये जर सगळे अशाच प्रकारे झाले तर समाजामध्ये आपल्याला न्यायालय पाहायला मिळणार नाहीत. काय गरज आहे आपल्याला न्यायालय ठेवण्याची? सर्वांचे जर आचरण सुधारले समाजामध्ये तर कशाला गरज आहे आपल्याला पोलीस स्टेशनची गरज नाही, आपल्याला कोर्टाची गरज नाही, आपल्याला वकिलांची गरज नाही. त्याकरिता आचरण परिशुद्ध होणे आवश्यक आहे. ही नीतिशास्त्र महात्मा बसवण्णांनी त्यावेळेस आपल्याला सांगितलेलं आहे. खूप मोठी संपत्ती महात्मा बसवण्णांनी वचन साहित्याच्या रूपात आपल्याला दिलेली आहे. फक्त आपली गरज काय आहे तर ते वाचणे, त्याचे चिंतन करणे आपली गरज आहे. त्यानुसार आपले जीवन आचरण जर आपण केलं तर आपल्याला आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही. आपले जीवन खूप सुंदर आणि सुखी होईल, यात शंका नाही. परत एक वचन आपण पाहू, महात्मा बसवण्णांचंच आहे. नीती माणसाची कशी असावी, माणसाचे जीवन कसे असावे, माणसाची जीवनशैली कशी असावी, माणसाच्या समाजातील आचरण कसे असावे, त्याबद्दल खूप सुंदर महात्मा बसवण्ण या वचनाद्वारे सांगतात. महात्मा बसवण्ण म्हणतात, लोकद डोंक नीवे के तिद्दुविरी, निम्म निम्म तनवू संतैशी ಕೊಳ್ಳಿ, ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಮನವ ಸಂತೈಸಿಕೊಳ್ಳಿ, ನೆರೆಮನೆಯ ದುಃಖಕ್ಕೆ ಅಳುವರ ಮೆಚ್ಚಿ ಮೆಚ್ಚ ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगम देवा. खूप सुंदर वचन आहे. महात्मा बसवण्ण म्हणतात मराठीमध्ये, लोकांचे दोष तुम्ही का सुधारता, आपला तणाव शांत करा, आपल्या मनाचे समाधान करा, शेजाऱ्याचे दुःख पाहून रडणाऱ्याला कुडल संगम देवा प्रसन्न होतो. किती सुंदर वाक्यरचना महात्मा बसवण्णांनी या वचनामध्ये मांडलेली आहे पहा. लोकांचे दोष तुम्ही का सुधारता, अगोदर आपल्या स्वतःमध्ये आपण मनामध्ये आपण वाकून पाहिले पाहिजे. आपले स्वतःचे आचरण स्वच्छ केले पाहिजे. आपापला स्वतःचा तणाव शांत करा, आपापल्या मनाचे समाधान करा. सर्वात मोठी गोष्ट आहे, लोकांच्या दोष, लोकांच्या चुका आपण शोधू नका, त्या सुधारण्याचा प्रयत्न करू नका. तर अगोदर आपल्या स्वतःमधील तणावाचे समाधान करा, आपल्या मनाचे समाधान करा, आपल्या मनामधील तणाव समाप्त करा. जो शेजाऱ्यांच्या दुःखावरती रडतो त्याला ईश्वर प्रसन्न होतो. महात्मा बसवण्ण खूप मोठी गोष्ट सांगतात. दुसऱ्यांचे दुःख पाहून आपले मन जेव्हा गलबलते, त्यासारखा दुसरा पुण्यवान माणूस नाही. समाजामध्ये सुधारणा करायची असेल तर याहून दुसरी मोठी गोष्ट कोणती आहे? जर आपल्या समोरील व्यक्ती दुःखी आहे, त्याला कुठला त्रास आहे, जेव्हा आपले मन त्याच्याबद्दल भरून येईल, तेव्हा निश्चितच आपल्याला ईश्वर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही.
ही गोष्ट महात्मा बसवण्णा या वचनाद्वारे सांगतात. खूप मोठ्या गोष्टी, खूप मोठे सिद्धांत महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये आपल्याला सांगून ठेवलेले आहे, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. महात्मा बसवण्णा व बसवादी शरणांनी आपले आयुष्य याकरिता वेचलेले आहे. बसवादी शरणांनी व बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये कुठली संपत्ती कमवण्याचा प्रयत्न केलेला नाही, कुठले धन कमवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेले नाही, कुठले संपत्ती जमवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही. त्यांनी फक्त नीतिमत्ता जोपासली. समाजाने कसे राहायला पाहिजे, समाजामध्ये आपले आचरण कसे राहायला पाहिजे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. वचन साहित्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला एक मोठी धनसंपत्ती त्यावेळेस त्यांनी निर्माण केली. हीच संपत्ती त्यांनी आपल्यासाठी ठेवून गेलेली आहे. ही संपत्ती न सरणारी संपत्ती आहे. आज आपण पाहतो आपल्या आजोबा पणजोबापर्यंत आपल्याला लोक माहिती आहेत. त्याच्यावरील आपले पूर्वज आपल्याला आठवत नाहीत. बहुतेक लोकांना त्यांची नावं सुद्धा माहिती नाहीत. आजोबा पणजोबापर्यंत आपल्याला नावं माहिती असतात, त्याच्या पलीकडे आपल्याला नावं सुद्धा माहिती नाहीत. यामागचं कारण काय असेल? संपत्ती ही नश्वर आहे, कधी संपेल याचा भरवसा नाही. पण मोठी गोष्ट पहा, आज 800-900 वर्षापूर्वी बसवण्णा व बसवादी शरण होऊन गेले, पण आज आपल्या पूर्वजांचे नाव आपल्याला आठवत नाहीत. आज देखील समाजामध्ये बसवादी शरण हे आपल्या नावामुळे जिवंत आहेत. मग आपल्या कोटीची संपत्ती याची काय व्यथा? किती कमावून ठेवले तर एक पिढी त्याची आठवण ठेवील, दुसरी पिढी आठवण ठेवील, पण पुढे त्या व्यक्तीला हळूहळू समाज विसरेल. समाज सोडा, आपले स्वकीय आपली पुढची पिढीच विसरून जाईल. त्याकरिता महात्मा बसवण्णा व बसवादी शरणांनी कोणती धनसंपत्ती कमवून ठेवली आहे पहा, जी आज सुद्धा आपण त्यांना विसरू शकत नाही. तीच धनसंपत्ती आहे वचन साहित्य, त्यांचे आचरण, त्यांचे समाजाप्रती असलेले लाख मोलाचे कार्य आज त्यांच्या नावाची साक्ष आपल्याला देत आहे. आपण काय करतोय याबद्दल सुद्धा आज चिंतन होणे आवश्यक आहे. आजचे जीवन हे धावपळीचे, धाकधुकीचे जीवन आहे. यामध्ये फक्त माणूस स्वप्ने उराशी घेऊन धडपडतो. 60-70 वर्षाचे आयुष्य हे व्यर्थ घालतो. यामध्ये सर्वसाधारण आपल्या आजच्या समाज जीवनामधील माणसांचे स्वप्ने काय आहेत? माझं एक घर असावं, माझ्याजवळ एक कार असावी, सुंदर बायको असावी. 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी व महात्मा बसवण्णा आपले नाव अजरामर केले. हे आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज आपण काय करतोय? 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णा व बसवादी शरणांनी काय केले हे आपण आज चिंतन करणे आवश्यक आहे. आपले नाव जर अजरामर करावयाचे असेल तर आपल्याला कुठली धनसंपत्ती कामास येणार नाही, जमीन जुमला कामास येणार नाही, किंवा आपल्याला ढीगभर मुले होऊन सुद्धा कामास येणार नाही. तर आपले आचरण, आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य, आपण केलेले कार्य हे आपले नाव अजरामर करण्यास मार्गदर्शक ठरेल. हे आज आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. तर वचन साहित्य
काय आहे याची जाणीव आपल्याला वचन साहित्य वाचल्यानंतरच होणार आहे, हे आज मी स्पष्टपणे बोलू इच्छितो. महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये लिंगायत धर्माची संकल्पना मांडली. त्याची एक आचरण पद्धती त्यांनी ठरविली. अनुभव मंडपामध्ये वचन साहित्य हे धर्मग्रंथ म्हणून स्वीकारले गेले, लिहिले गेले. त्यामध्ये सर्व बसवादी शरणांचा सहभाग होता. त्यामध्ये कुठल्याही जातीचा संभाव नव्हता. तर सर्व लिंगायत धर्मीय म्हणून सर्वांनी वचन साहित्य लिहिले व आपल्याला वचन धर्मग्रंथ म्हणून उपलब्ध करून दिले. हे आपण अगोदर लक्षात घेणे आवश्यक आहे. वचन साहित्य हा आपला धर्मग्रंथ आहे. त्याचे आपण वाचन करणे आवश्यक आहे. त्याचे चिंतन, त्याचे मनन करणे आवश्यक आहे. कारण आपल्या जीवनातील तो एक दीपस्तंभ आहे हे सांगणे वावगे ठरणार नाही. आपण सर्वांनी वचन साहित्याचा अभ्यास करण्याचा संकल्प केला पाहिजे. त्यानुसार समाज जीवनामध्ये आपले आचरण ठेवण्याचा प्रयत्न आपण केले पाहिजे. ही आजच्या काळाची गरज आहे. आज खूप मार्गदर्शकपर क्लासेस चालले जातात. त्यामध्ये जीवन कसे जगावे याबद्दल त्यामध्ये पैसे घेऊन मार्गदर्शन केले जाते. पण आपल्याला महात्मा बसवण्णांनी व बसवादी शरणांनी 12व्या शतकामध्ये वचन साहित्य रूपी मार्गदर्शक पर ग्रंथ आपल्याला त्यांनी दिलेला आहे. त्याचा अभ्यास केला तर आपल्याला कुठल्याही मार्गदर्शनाची गरज पडणार नाही, हे आपल्याला मी 100% विश्वासावर सांगू शकतो. हे सर्व आपल्याला कधी कळणार आहे तर त्याचे आपण चिंतन केल्यावर नंतरच कळणार आहे. त्याकरिता सर्व बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे की वचन साहित्याचा अभ्यास करावा व आपल्या जीवनाला आपण सुंदर बनवावे, अशी माझी सर्वांना एक नम्र आवाहन आहे, विनंती आहे. आजचे अनुभव मंडप इथे समाप्त करतो व मी आपली सर्वांची रजा घेतो. परत एकदा सर्व शरण बांधवांना माझा शरणू शरणार्थी.